शाखाल्पल्लव संतोषती. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या प्रारंभीच या मनुष्य या निर्दयात आलेल्या जीवाला एक सूचना करतात की मनुष्याने श्रीगुरूंची सेवा करावी आणि कृतार्थ व्हावं. त्यासाठी एक दृष्टांत देतात की जसं झाडाच्या मुळाला पाणी घातल्यानंतर ते सर्व अवयवांना, त्याच्या फुलांना, फांद्यांना सगळीकडे पोहोचतं, त्याप्रमाणे एका गुरूंची सेवा केली तर सर्वांची सेवा केलेल्याचं फळ प्राप्त होतं. हा ओवीचा सरळ आणि सोपा अर्थ आहे. प्रवचन सेवा सुरू करण्यापूर्वी, चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार म्हणजे निमित्त कारण सांगायचं म्हणजे आज माझे गुरुवर्य मारुती महाराज थोरात यांचा पंचम पुण्यतिथी सोहळा आहे. त्या निमित्ताने ही प्रवचन सेवा माझ्याकडे आली आहे. आता सांगू काय आणि कुठून सुरुवात करू, हा एक माझ्या पुढे प्रश्न निर्माण झाला. पहिल्या दिवशी प्रवचन झालं, त्यामध्ये अनुबंध म्हणजे काय, अनुबंध चतुष्टय म्हणजे काय, म्हणजे वेदांताचं जवळजवळ पूर्णच सांगितलं त्यांनी. समर्थ महाराजांनी पूर्णच वेदांत सांगितला. म्हणजे माझ्यासाठी, मला सांगण्यासाठी काय तसं पाहिलं तर काय उरलेलं नाहीये वेदांताचं. त्यांनी अनुबंध म्हणजे काय, की ज्याच्या ज्ञानाने मुख्य ग्रंथामध्ये प्रवेश होतो त्याला अनुबंध म्हणतात. परत अनुबंध चतुष्टय म्हणजे अनुबंध चतुष्टय कोणतं आहे, काय आहे, अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन, हेही त्यांनी सांगितलं. मग मी संध्याकाळी असाच विचार केला की म्हटलं आता मी सांगू काय सांगायचा, माझ्या पुढे खरोखरच प्रश्न निर्माण झाला होता. मग संध्याकाळी रात्री झोपेमध्ये मी गुरुदेवांना शरण गेलो, त्यांचं स्मरण केलं की म्हटलं गुरुदेव, माझं प्रवचन आहे पण मला सांगण्यासाठी काय काय करू मी, काय कसं तो 1 तास घालू आणि काय सांगता येईल मला. तर ते म्हटले की अरे माझ्या देहाची पुण्यतिथी आहे ना, मग तुझ्या अंतकरणात माझी काय अनुभूती आली तीच सांग. झालं प्रवचन. म्हणजे काय त्याला एवढं, पुण्यतिथीच्या प्रवचनाला काय एवढं घाबरण्यासारखं आहे किंवा काय सांगण्यासारखं आहे, काही काळजी करू नकोस. आणि महत्वाचं तुला सांगायचं म्हणजे मी समोर बसणार आहे त्या दिवशी, मग तुला काय काळजी आहे. मी म्हटलं चांगली गोष्ट आहे, मी प्रयत्न करतो. हा म्हटलं काय नाही प्रयत्न. बरं म्हटलं आता काय करतोस तू. म्हटलं आता म्हणजे बरं जागृतीत असताना तू काय करतोस, अंतःकरणाची अवस्थाच आहे ना ती जागृती. बरं पहिलं मला सांग तू जागृती म्हणजे काय. ते म्हटलं की हे मन जेव्हा ईश्वर कल्पित पदार्थाशी व्यवहार करतो तेव्हा त्याला जागृती म्हणतात. हा, मग त्या जागृतीमध्ये तू काय करतोस. जागृतीमध्ये म्हटलं भाजी आणतो, नाश्ता, लोकांना वडे बिडे तयार करून ठेवायचे काम करतो, म्हणजे सगळ्यांना पुरेल असं बघतो. बरं, जागृती झाली. मग दुसरी अवस्था कोणती आहे. म्हटलं आपलं संभाषण म्हणजे ज्ञानाचंच झालं पाहिजे. म्हटलं हो होईल, मी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं दे फक्त बस. म्हटलं हो देतो. मग म्हटलं दुसरी अवस्था काय. म्हटलं सुषुप्ती आहे. सुषुप्तीमध्ये काय होतं, काय होतं सांग मला. सुषुप्तीमध्ये म्हणलं हे मन अज्ञानामध्ये लीन असतं, तेव्हा तिथे काही व्यवहार होत नाही, गाढ झोप लागते, आनंदाची अनुभूती येते. बरं, आणि मग तिसरी अवस्था काय. म्हटलं स्वप्नावस्था आहे. स्वप्नावस्थामध्ये काय होतं आणि स्वप्नावस्था म्हणजे काय. म्हटलं जेव्हा हे मन स्वकल्पित पदार्थाशी व्यवहार करतं तेव्हा त्याला स्वप्नावस्था म्हणतात. अच्छा,
आणि स्वप्नावस्थेत काय होतं? म्हटलं आता आपलं दोघांचं संभाषण झालंय. बरं म्हटले, चांगली गोष्ट आहे. मग आता पुढे तू मला सांग, जेव्हा जेव्हा तू पाठाला माझ्याबरोबर आलास, माझ्या चरणाजवळ बसून जे काय तू ज्ञान ग्रहण केलं, त्यातली मला काहीतरी अनुभूती सांग. म्हटलं सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हटलं की लहानपणापासूनच सांगतो. म्हटलं कुर्ल्याला जेव्हा नेहमी कीर्तनं असायची, तेव्हा तुम्ही 5 ते 7 ते 9 कीर्तन असायचे. 5 वाजता यायचं, तुम्ही जरा चिंतन करायचं. नेहमी मला तुम्ही एक हरिपाठाचं पुस्तक द्यायचं. मी ते मी तेव्हा 4थी-5वीला असल्यामुळे मला ते देवाची या द्वारी वगैरे जवळ वाचायला जमत नव्हतं. मग मी ते पुस्तक घेऊन बाजूला ठेवायचं आणि बाहेर खेळायला जायचो. खेळायला गेल्यानंतर जोपर्यंत दारामध्ये गुरुदेवांची चप्पल आहे, तोपर्यंत काय आतमध्ये यायचं नाही. गुरु इन, शिष्य आउट, अशी असं व्हायचं. मग जोपर्यंत चप्पल आहे तोपर्यंत मी काय घरामध्ये येत नव्हतो. मग 7 ते 9 असायचं. 6 वाजता, 6-6:30 वाजता आई मला शोधत यायची, कुठे खेळतोय म्हणून. मग आई आल्यानंतर म्हणायचे, अरे नानांचं बोलत आहेत तुला. आम्ही नाना म्हणायचो त्यांना, चुलते असल्यामुळे नाना म्हणायचं. तर मग 6:30-6:45 वाजता आम्ही निघायचो तिथून. निघाल्यानंतर आता मी 4-5 4 4थी-5वीला असल्यामुळे त्यांची एक बॅग असायची. ती बॅग घ्यायची आणि मी पुढं चालायचं. जसं कीर्तनकार यायच्या अगोदर कोण पुढे चालतं, हा, जसं चोपदार चालतो ना, तसं मी पुढे. आणि आमच्या घरापासून जिथे कीर्तन आहे ते स्थान थोडं लांब होतं आणि गल्ली बोळातून होतं. कुर्ल्याला असल्यामुळे गल्ली बोळ होतं. तर मी चोपदार असल्यासारखं पुढे चालायचं, तर बॅग घेऊन महाराज आपले गुरुवर्य मागे. आता मी कोणत्या आशेने जायचं, किंवा दरवर्षी कीर्तन झालं की ना एक मसाला दूध छानपैकी मिळायचं, त्या आशेने आपलं जायचं. मग कीर्तनात गेल्यानंतर मला एवढा अभिमान वाटायचा की ते माझा हात धरून असं समोर मला पुढे बसवायचे की मी आपलं कधी संपतंय, कधी दुधाचा ग्लास मिळतोय, या आशेने बसायचं. झालं की मग सगळे लोक माझ्याकडे बघायचे, अशा आश्चर्याने बघायचं की काय धन्य माणूस आहे हा, की यांच्या कुळामध्ये हा आला जन्माला. मग दूध वगैरे घेतल्यानंतर मग ते रिक्षा धरून स्टेशनला जायचे आणि मी घरी यायचो. बरं, मग म्हटलं यातून तुला काय मी सांगितलेलं असं काय सांगशील तू याच्यामधून. म्हटलं याच्यामधून माझं पाप असेल, त्यामुळे हा म्हटलं ते मी सांगितलं तसं सांग. हा म्हटलं मी सांगतो. काही पाप मनुष्याला परमार्थ कळू देत नाही, आणि कळाला तर पटू देत नाही, पटला तर अंगावर मानू देत नाही, आणि अंगावर मांडला तरी तो टिकू देत नाही. हा म्हटलं बरोबर आहे, ठीक आहे. मग म्हटलं आता पुढे काय सांगशील. पुढे असं कोणती गोष्ट तू ऐकली आहे की जिथे इंद्रियांचं कान करून तू ऐकलीस. म्हटलं हो, मी एक गोष्ट ऐकली. म्हटलं काय ऐकली. म्हटलं की हा देह 1 कोटी ऐकली म्हटलं तुमच्याकडून, आणि एकदाच ऐकली आणि ती माझ्या डोक्यामध्ये एकदम फिट झाली. म्हटलं कोणती. मी म्हटलं की हा देह माझा नाही, मी देह नाही, हा देह माझा नाही, मी नाही असं नाही, तर मी सच्चिदानंद ब्रह्म आहे. म्हटलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मग याच्यामधून तुला वैयक्तिक काय फायदा झाला असेल. म्हटलं याच्यामधून मी ही गोष्ट खरोखर वैयक्तिक माझा अनुभव आहे. ही गोष्ट ऐकल्यापासून माझा बीपी अगदी नॉर्मल झाला. म्हटलं पूर्वी माझा 90 ते 190 पर्यंत बीपी असायचा. पण ज्या दिवशी गुरुदेवांनी सांगितलं की मी देह नाही आणि हा देह माझा नाही, मग याचा बीपी माझा नाही असं मी ठरवलं. मग तेव्हापासून आजपर्यंत खरोखर बीपी माझा दरवर्षी आम्ही चेक करतो,
तर 80 बाय आणि एकही गोळी घेत नाही. म्हटलं चांगली गोष्ट. म्हटलं अजून काय सांगशील, अजून काय तू, बरं मला आता म्हटलं तू एखादा श्लोक सांग. श्लोक म्हटलं कोणताही श्लोक सांग जो, हा म्हटलं मी एकदा ऐकला आणि तो अगदी व्यवस्थित लक्षात ठेवला असा मी एक श्लोक सांगतो. म्हटलं सांग. शंकराचार्यांचा म्हटलं एक श्लोक आहे जो तुमच्या तोंडून ऐकला. श्लोकार्थेन प्रवक्ष्यामि यदुत्तम ग्रंथ कोटिभी, ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मेव नापरा. हा एक श्लोक म्हटलं मी ऐकला आणि माझ्या डोक्यामध्ये तो म्हणजे स्मरणात चांगला राहिला तो. तर याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की कोट्यावधी ग्रंथाचं सार शंकराचार्य म्हणतात की मी तुला अर्ध्या श्लोकामध्ये सांगतो की ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि जीव हा ब्रह्माहून वेगळा नाही. म्हटलं बरोबर आहे. आता म्हटले दोन गोष्टी सांगितल्यास, आता एखादं मला सुभाषित सांग की जे असंच ऐकलं असेल तू. सुभाषित म्हटलं आठवण्याचा प्रयत्न करतो. हा म्हटलं मला एक आठवलं. म्हटलं काय सुभाषित एक दुर्लभम त्रयमेव वेत्तत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षुत्व महापुरुषश्रया. हा म्हटलं हे पण बरोबर आहे. बरं याच्यामध्ये याचा अर्थ सांग. म्हटलं की जगामध्ये 3 गोष्टी खूप दुर्लभ आहेत. सुभाषितकार सांगतात, एक तर मनुष्य जन्म मिळणे, दुसरं सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असा जो मोक्ष आहे त्याची इच्छा होणं ही दुर्लभ गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट महापुरुषाचा आश्रय. तुला मिळाला का म्हटलं महापुरुषाचा आश्रय? म्हटलं हो मला मिळाला. मग तू पण दुर्लभ गोष्टी तुझ्या तिन्ही साध्य झाल्यात. म्हटलं हो गुरुदेव, तिन्ही गोष्टी साध्य झाल्यात. छान. मग बरं म्हटलं आता आणखी काय सांगशील? म्हटलं हा मग संशय काय राहिला तुझा आता? संशय माझा असा, बरं संशय म्हणजे काय आधी ते तर सांग. म्हणलं द्विकोटी ज्ञानाला संशय म्हणतात. आणखी आणखी दुसरी म्हटलं एका विशेषणाच्या ठिकाणी 2 विरुद्ध विशेषणाची प्रचिती येते त्यालाही संशय म्हणतात. हो बरोबर आहे. मग आता एक मला सांग, आता तुझा संशय काय? म्हटलं गुरुवर्य माझा संशय आहे की, संशय असा संशय नाही आहे तो. म्हटलं की मी पारायण वगैरे काही करत नाही, सेवेमध्येच माझा वेळ जातो वगैरे. बरं म्हटले मग मी एखादी ओवी सांगितली असेल ती तुला आठवत असेल ना, ती सांगता येईल का तुला? म्हटलं हा येईल. ती पण मी म्हटलं इंद्रियाची कान देऊन ऐकली एकदाच. हो का? मग म्हटले कोणती आहे ती सांग. तुला माहीतच आहे, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवावी. मग त्या अनुभवण्यासाठी एखादी ओवी तरी आतापर्यंत तू विचार केलायस का की ही ओवी आपल्याला अनुभवावी? म्हटलं हो ना, तुमच्या तोंडून आलेली एक ओवी मी ठरवली आहे की ती अनुभवायची. प्रयत्न करणार आहे मी, होईल की नाही मला माहित नाही, पण प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेल मी. म्हटलं म्हटलं कोणती? हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेणे जाणितले तो सुटला का. अरे क्या बात आहे. म्हटलं क्या बात आहे. बरं म्हटलं ठीक आहे. आता म्हटले तुझी प्रवचनाची मी जवळजवळ अर्धा वेळ तर काढून नेलाय. आता उरलेलं थोडं चिंतन ओवीवरती मांड. झालं ते, वेळ जायला किती वेळ लागतोय आणि मी समोर आहेच ना बसलेला. मी म्हटलं बरं ठीक आहे. जसं आणि मी उठलो, खरं म्हणजे झोपेतून उठलो तेव्हा 5 वाजले होते. माझ्या डोळ्यातून दोन्ही अश्रू वाहत होते आणि मी उठलो. तर आता आपण हे चिंतन
आता ओळीचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करूया. जसं सुभाषितकारांनी सांगितलं की या जगतामध्ये 3 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. एक म्हणजे ह्या मनुष्याचा जन्म, दुसरा आहे की मोक्षाची इच्छा, आणि तिसरा महापुरुषाचा आश्रय. जसं या 3 गोष्टी आपल्याला दुर्लभ सांगितल्या, तो असा असणारा दुर्लभ जो देह तो आपल्याला लगेच प्राप्त होत नाही. ही समजू आपण आज मेलो आणि उद्या लगेच प्राप्त होत नाही. त्यासाठी काय ना, 84 लक्ष योनी फिरून आल्यानंतर आपल्याला हा देह प्राप्त होतो. मग असा देह प्राप्त लगेच जर का झाला नाही आणि या देहामध्येच आपल्याला ह्या जीवनाचं साध्य साधता येतं. स्वर्ग नरक कर्म कर्म ब्रह्म सहु प्राप्तीशी मनुष्य धर्म. जसं या स्वर्गाची प्राप्ती या देहामध्ये आपल्याला करता येते, नरक गतीलाही म्हणजे अधोगतीलाही जाता येते, कर्मही करता येते आणि ब्रह्मपदालाही जाता येते. असा जो दुर्लभ आहे देह, मग असा दुर्लभ मनुष्य देह तो एवढा जगताना कसा जगला पाहिजे, त्याचं साध्य काय आहे हे कळून घेतलं पाहिजे. बरं, आता याच्या अगोदर आपण जे 84 लक्ष योनी फिरलास त्याच्यामध्ये आणि या मनुष्य देहामध्ये काय फरक आहे? तर 84 लक्ष योनीमध्ये तसं पाहिलं तर 84 लक्ष योनीमध्ये आपल्याला पूर्ण पारतंत्र्य आहे. म्हणजे इवन आपल्याला भूक लागली तरी आपल्याला त्या मालकाला सांगता येत नाही की मला भूक लागली. पण ह्या मनुष्य देहामध्ये आपण स्वतंत्र आहोत. स्वतंत्र म्हणजे आज काय नाश्त्याला ठेवायचं, उद्या काय ठेवायचं, परवा काय खायचं, अख्ख्या महिन्याचं नाही वर्षाचं आपण नियोजन करू शकतो. एवढी स्वतंत्रता आपल्याला आली. मग अशी स्वतंत्रता आल्यानंतर मग कसं जगायचं? जगायचं कसं? मग आपल्या मनाने जगायचं नाही. मनोमार्गे गेला तो येथे मुकाला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य आहे. मग असं स्वातंत्र्य पारतंत्र्य आपलं गेलं, 84 लक्ष योनी फिरून आलो. आता मनुष्य देहामध्ये आल्यानंतर त्या स्वतंत्राचा फायदा आपण घेतला पाहिजे. मग स्वतंत्राचा फायदा घेताना काय करायला पाहिजे? तर श्री गुरूंची सहाय्यता घेतली पाहिजे आणि ते सांगतील त्याप्रमाणे जगलं पाहिजे. मग श्री गुरूंची सहाय्यता घेताना आपल्याला 3 गोष्टीचे फायदे घेता येतात. एक म्हणजे पुण्य करून सद्गती प्राप्त होऊ शकते, पाप करून अधोगतीला जाऊ शकतो आणि जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त केलं तर मुक्तही होता येतं. हे 3 फायदे आपण गुरूंची सहाय्यता घेऊन करू शकतो. मग गुरूंची सहाय्यता तीन प्रकारच्या गती आहेत. इथे 3 प्रकारच्या गती सांगायच्या आहेत मला. एक म्हणजे अधोगती. अधोगती म्हणजे मनुष्य जन्माला यायच्या अगोदरच्या ज्या 84 लक्ष योनी आहे त्या अधोगतीमध्ये येतात. दुसरी ऊर्ध्वगती म्हणजे मनुष्यगती. मध्यम गती हा मनुष्य जन्म आहे. आणि तिसरी परमगती किंवा श्रेष्ठ गती, सद्गती ज्याला म्हणतो आपण, ती म्हणजे स्वर्गलोक इंद्रादी पदांची प्राप्ती. तसं पाहिलं तर तिन्ही गती बरोबर नाहीत. तिन्ही गती दुःखाला कारणच आहे. मग माणसाने तिन्ही गतींचा विचार न करता जीव ब्रह्मैक्य ज्ञान संपादन करून मुक्त झालं पाहिजे. आता प्रत्येकाला सुखदुःख होतात. मग सुखदुःख होताना प्रत्येक जीवाला वाटतं की आपल्याला दुःख नकोय आणि ते दुःख निवृत्त करण्यासाठी प्रत्येकजण आपली धडपड करत असतो. मग अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असा जो मोक्ष आहे तो फक्त आपण या मनुष्य देहामध्येच
साध्य करू शकतो. इतर देहामध्ये आपल्याला ते कळतही नाही आणि प्राप्तही करता येत नाही. आणि दुःख पाहिलं तर दुःख दोन प्रकारची आहेत. एक निवर्तनीय आणि दुसरी अनिवर्तनीय. निवर्तनीय म्हणजे कसं की आपल्याला ते निवृत्त करता येतं दुःख. जसं की आपल्याला एखादा रोग झालाय तर तो आपण औषध घेऊन निवृत्त करू शकतो. ते दुःख आपण औषध घेऊन निवृत्त करू शकतो. पण जे अनिवृत्ती आहे ते आपण जसं की त्यासाठी जन्म मरणाचं जसं दुःख आहे ते आपण ज्ञान घेऊन ब्रह्मज्ञान प्राप्त करून निवृत्त करू शकतो. जन्म मरणाचं दुःख आपण निवृत्त करू शकतो. मग त्यासाठी काय करायला लागेल? त्यासाठी सद्गुरूंना शरण जावं लागतं. त्यांच्याकडून त्यांची सेवा करावी लागते आणि त्यांच्या सानिध्यात म्हणजे त्यांच्या चरणाजवळ राहायला लागतं. पण पुरुष पुरुष म्हणजे सगळे स्त्री पुरुष दोन्ही आले. पुरुष म्हणजे चैतन्य फक्त धरायचं. पुरुष बायका करतात पण गुरु करत नाही. मुक्त होण्यासाठी गुरु केला पाहिजे ना. पण गुरु न करता लग्न करून बायका करतात, संसार करतात, पण गुरु करत नाही. गुरु का करत नाही आणि बायका का करतात? तर बायकांकडून काय ना सेवा मिळते आणि इकडे गुरु केला तर सेवा करावी लागते आणि ह्या जीवाला सेवा करायला आवडत नाही, सेवा करून घ्यायला आवडते. म्हणून आपल्याला हा मनुष्य देह असा जो दुर्लभ देह मिळालाय त्यांना त्यासाठी श्री गुरूंना शरण जाऊन मुक्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गुरूंची सेवा केली पाहिजे. गुरुसेवा ही ईश्वर सेवापेक्षाही श्रेष्ठ सांगितली आहे. ईश्वर सेवेमध्ये अदृष्ट फळ आहे, पण गुरुसेवेमध्ये दृष्ट आणि अदृष्ट दोन्ही फळ आहे. आणि साक्षात्कारासाठी जे ज्ञान लागतं ते फक्त गुरुदेवांजवळच आहे. म्हणून माऊली म्हणतात, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी देश. गुरुंजवळ गुरुंजवळचा विषय आहे तो ज्ञानाचा विषय आहे. आणि गुरूंचा विषय आहे तो ज्ञानाचा विषय म्हणजे आत्माचा विषय आहे. आणि आत्मदर्शनाचं फळ आहे समाधान. मग मनाला एकदा आत्मदर्शन झालं की ते मन इकडे तिकडे फिरायचं बंद होतं आणि मनाचं मन पण उरत नाही. म्हणजेच ते खरे समाधान आहे. जीवनात मनुष्याने शांत राहावं आणि शांतता मनुष्याला लाभत नाही तर मनामध्ये राजस मनामध्ये राजस नाही तर तामसी कोणती तरी अशांतता नेहमीच असते. मग ही अशांतता कशामुळे जाते तर आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय ही अशांतता जात नाही. मग त्यासाठी काय करावं लागतं तर गुरूंच्या सानिध्यातच राहावं लागतं. म्हणून माऊली म्हणतात, जाणतेने गुरु भजीजे. या ओवीमध्ये साधन अनुबंध चतुष्टय सांगितलेला आहे. अधिकारी, विषय, संबंध आणि प्रयोजन. या ओवीमध्ये अनुबंध सांगितलाय. अनुबंधामध्ये जाणतेने या शब्दामध्ये अधिकारी आहे. जाणतेने म्हणजे एक अधिकारी आहे. अधिकारी सांगितलाय. अधिकारी कोण की ज्याने या जन्मामध्ये किंवा पूर्वजन्मामध्ये निष्काम कर्म करून मल आणि
निष्काम उपासना करून विक्षेप नावाचा दोष निवृत्त केला आहे आणि आवरण निवृत्त करण्यासाठी, आवरण म्हणजे आत्मस्वरूपाचं आवरण निवृत्त करण्यासाठी तो साधन चतुष्टय आहे असा अधिकारी. मग याच्यामध्ये अधिकारी, ह्या ओवीमध्ये अधिकारी कोण सांगितलं आहे की जाणतेने, याच्यामध्ये अधिकारी सांगितलं आहे. नंतर विषय, विषय या ओवीमध्ये काय आहे, गुरु भजिजे, प्रतिपाद्य विषय काय आहे, गुरु भजिजे. आणि तिसरा संबंध काय, कार्यकारण संबंध या ओवीमध्ये आहे, तो म्हणजे म्हणोनी. म्हणोनी हा कार्यकारण संबंध सांगितला आहे आणि त्याचं प्रयोजन काय आहे तर कृतकार्य होईजे हे सांगितलेलं आहे. हा असा अनुबंध चतुष्टय सांगितलेला आहे. मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर तो कार्य करतो, धंदा करतो, एखाद्याला चंदन लावतो, म्हणजे व्यवहार करत राहतो, पण कृतकार्य करत नाही. कार्य करतो पण कृतकार्य करत नाही. तर कृतकार्य कशाने होईल, अर्जुन कशाने कृतकार्य झाला तर जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने. माऊली म्हणतात 15व्या अध्यायामध्ये, म्हणून ज्ञानी या पुरुषा कृत्य करू सरले देखा, ऐसा अनाथांचा सखा बोली लाजो. मग श्री गुरूंकडून आपण काय केलं पाहिजे की जीव ब्रह्मैक्य ज्ञान संपादन केले पाहिजे आणि त्यानेच कृतकार्य होत असते. कृतकार्य केलं तर काहीच कर्तव्य राहत नाही. कृतकार्य म्हणजे काय, काही ज्ञातव्य राहत नाही, काही कर्तव्य राहत नाही, काही प्राप्त करायचं जीवनामध्ये राहत नाही, यालाच कृतकार्य म्हणतात. मग असे कृतकार्य होण्यासाठी गुरु केला पाहिजे. गुरु आपल्याला कसे कळतील, कोणाला आपण गुरु कसे कळतील आपल्याला, तर आपल्याला तसे कळणार नाही. पण आपल्या मनामध्ये जर का तीव्रतम एक इच्छा झाली, ती इच्छा, आपली इच्छा ईश्वर ऐकतो. ईश्वर ऐकतो आणि तसा योग जुळून आणतो आणि गुरूंची आपली भेट करून देतो. आणि जर का त्या काळामध्ये तुमची जर का तीव्रतम इच्छा असेल आणि ती ईश्वराने ऐकली, पण त्या वेळेला जर का गुरु नसतील तर आपणची देव होय गुरु. देवच आपला गुरु होतो आणि आपल्याला ज्ञान देऊन मुक्त करतो. येथे एक गोष्ट लक्षात ठेवा, संसारातील गोष्ट ह्या सगळ्या पाप पुण्यावरती अवलंबून आहेत, परंतु सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती असा जो मोक्ष आहे तो ईश्वराला मागण्यावरती आहे. ईश्वराला तो मागावा लागतो, मोक्ष ईश्वराला मागावा लागतो. मग ईश्वर त्या गुरूंची भेट घालून देतो आणि जीवन मुक्त पदाला पोहोचू शकतो. पण तो मोक्ष सगळ्यांनाच ज्ञात आहे असं नाही आणि सगळेच मागत नाहीत. मग जो मागतो त्याला ईश्वर कृतार्थ करतो, म्हणजेच श्री गुरूंची भेट करून देतो. म्हणून मनुष्याने ईश्वर सेवा करावी आणि काय मागावे तर ईश्वराला असं मागावं की हे ईश्वरा, माझ्या घरी गुरूंना पाठव म्हणून. म्हणून या गोष्टीसाठी मनुष्याने ईश्वर सेवा केली पाहिजे. आणि काय मागावे तर एक तीव्रतम आपली इच्छा प्रगट झाली पाहिजे की गुरूंनी माझ्या घरी यावं. मग ईश्वर त्या गुरूंची, तो गुरु आपल्या घरी पाठवतोच. तर इथे माऊली म्हणतात की ऐसी साम्य कर्मदशा होय तेथ विरेशा, मग श्री गुरु आपैसा भेटेची गा. मग गुरु रूपाने देवच येतो आणि त्याला मुक्त करतो. पण कशाने मुक्त करतो, कर्माने की ज्ञानाने? ज्ञानाने. तर ज्ञानानेच मोक्ष होतो, कर्माने मोक्ष होत नाही. माऊली म्हणतात
ज्ञाने विन मोक्ष नाही हा सिद्धांत, बोले वेद हात उभारून. पण मनुष्य काय करतो? मनुष्य ज्ञानाकडे वळत नाही, तो कर्म करतो. कर्म करतो म्हणजेच काय करतो? पाप करतो. कर्म होत कुठल्याही कर्माचं फळ काय? पाप किंवा पुण्य. त्या दोन पैकी एकच कर्माचं फळ आहे, पाप किंवा पुण्य, आणि ते करत असतो. पण पाप केलं तर दुःख होतं, पुण्य केलं तर सुख मिळतं. त्यामुळे मनाला एक ती सवय लागलेली असते की पाप पुण्य करायचं आणि मनुष्य जन्म घालवायचा. पण ज्ञान घेऊन आपल्याला कळून घेण्याची इच्छा होत नाही, करण्याची इच्छा होते पण कळून घेण्याची इच्छा होत नाही. मग एकदा जर का आपल्याला कळून, म्हणजे श्रीगुरूंना शरण जाऊन कळून घ्यायला पाहिजे, पण ते कळले नाही म्हणजेच ज्ञान प्राप्त होत नाही. पण कठीण आहे. पण एकदा कळाले की काही करायचं उरत नाही. पण कर्म कसं आहे? कर्म आता एक केलं, 10 मिनिटाने दुसरं करावं लागतं. कर्म हे करावंच लागतं. पण ज्ञान एकदा प्राप्त झालं की काही करायचं उरतच नाही. एकदा ब्रह्मज्ञान झाल्यानंतर काही करायचं उरतच नाही. पण कर्माचं कसं आहे? आता बऱ्याच वेळा मला घरी सांगतात की बाबा येताना एखादी गोष्ट आहे, ती गोष्ट कर्म म्हणून मी करतो, घेऊन येतो घरी. घेऊन आल्यानंतर मला, हा हे आणलं का? अहो ते पण आणायचं होतं, परत जा. म्हणजे एक एक गोष्ट मला करावीच लागते कर्मामध्ये. पण ज्ञानामध्ये एकदा ज्ञान झालं ना की मग परत काही करायचं उरतच नाही. मनुष्य संसार आणि परमार्थ दोन्ही करतो, पण संसारही यथार्थ कळून घेत नाही आणि परमार्थही कळून घेत नाही. कर्म करताना पाप आणि पुण्य दोन्ही होते, म्हणून शास्त्र सांगेल तसं पुण्य करावं. त्याच्या विरुद्ध केलं तर काय पाप तयार होतं. जसे कर्मामध्ये दोन गोष्टी, पाप आणि पुण्य जसं कर्मामध्ये, तसं परमार्थामध्ये दोन गोष्टी आहेत. त्यामध्ये आत्मा कळणे आणि आत्मा न कळणे, ह्या दोन गोष्टी. जशा कर्म आणि ज्ञानामध्ये ज्ञानामध्ये जशा कर्मामध्ये जशा दोन गोष्टी आहे, पाप आणि पुण्य, तसं ज्ञानामध्ये सुद्धा दोन गोष्टी आहे. एक आत्मा कळणं आणि दुसरं अनात्मा कळणं. आणि एकदा का आत्मा कळाला म्हणजेच विवेक कळाला की काही करायचं उरत नाही, म्हणजेच तो काय होतो? कृतार्थ होतो. आता कृतार्थ होतो म्हणजे मोक्षगतीला प्राप्त होतो. मोक्ष म्हणजे काय? की आत्मसाक्षात्कार म्हणजेच मोक्ष. बरं तो कर्म करून होणार की ज्ञान मिळून होणार? तर ज्ञान मिळून होणार. म्हणजेच करून होणार नाही, तो कळून होणार. मग त्यासाठी काय करावे? तर श्री गुरूंना शरण जावे. मग शरण जाण्यासाठी कोण जातो शरण? तर जो शहाणा आहे तो शरण जातो. जो शरण जातो त्याला शहाणा म्हटलेलं आहे. शहाणा तो धनी घेतोय. शहाणा म्हणून माऊली म्हणतात की जाणतेने गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे. पण आपण शहाणे आहोत का संसारी लोक? नाही. आपण काय येडेच आहोत. माऊली येड्यांना बोलत नाही तर शहाण्यांना बोलतात. तू शहाणा असतील तरच श्री गुरूंना शरण जाशील, येडा असशील तर बायकोच्याच मागे पुढे फिरत बसशील, म्हणजेच संसार करत बसशील. आता संतांचा महिमा पाहिला तर सर्वांनीच संसार केलाय, सर्वांनाच मुलं बाळ झालेली आहे. तुकाराम महाराजांनाही मुलं वगैरे होती, बायका होती, मुलं होती, तरी पण कृतार्थ झालेच ना. दुसरे ते कृतार्थ कशामुळे झाले? तर बाबाजी चैतन्य
त्यांनी गुरु मानले, त्यानंतर ते कृतार्थ झाले. नंतर नाथ महाराजांना सुद्धा पत्नी मुलं होती, ते सुद्धा कृतार्थ झाले. का कृतार्थ झाले? जनार्दन स्वामींना गुरु मानलं, शिष्यत्व पत्करलं, तेव्हाच मुक्त झाले, म्हणजे कृतार्थ झाले. मग मनुष्याने संसार करावा की गुरु करून कृतार्थ व्हावं? म्हणजे सगळ्यांनी गुरु केलेला म्हणायचं. मग आता गुरु वाचून कोण तरलंय काय? हा संसार बंध, जन्म मरण, हा भवसागर तरुण घेण्यासाठी, तरुण गुरु वाचून कोण गेलाय का? नाही. गुरुशिवाय हा संसार तरूच शकत नाही. माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरु कृपे. मग या जन्म मरण रूपी संसारात सद्गुरू वाचून कोणी तरू शकत नाही, म्हणजे गुरु वाचून मुक्त होता येत नाही. मग गुरुला शरण गेलो तर ते परमार्थ शिकवतात. जसं गुरुजींची एक कोटी आहे, विषय सक्ताला विषय असतो, विषय सक्ताला संसार असतो, भाविकाला देव असतो आणि शहाण्याला गुरु असतो. ही गुरूंची कोटी, परभणीकर गुरुजींची, गुरुनाम गुरुस यांची कोटी आहे. तसं पाहिलं तर तुम्हालाही ज्ञान नाही, तसं पाहिलं तरी आपल्याला येड्यांनाही ज्ञान आहे, शहाण्यांना ज्ञान आहे आणि गुरूंनाही ज्ञान आहे. पण आपलं ज्ञान कसं आहे? व्यवहारिक आहे. आणि गुरूंचं ज्ञान कसं आहे? ब्रह्मज्ञान आहे. त्याने काहीतरी आपल्या जीवनामध्ये साध्य होणार आहे. ज्याच्यासाठी आपण जन्म घेतला त्याचं साध्य त्यांच्या ज्ञानामध्ये, आणि आपल्या ज्ञानामध्ये काय? व्यवहार आहे. म्हणजे आपल्याला जे ज्ञान आहे ते व्यवहाराचं ज्ञान आहे, पोटभरी विद्या आहे आपल्याकडे. जसे विद्येचे दोन प्रकार, एक स्थूल ज्ञान आणि दुसरं मूल ज्ञान. स्थूल ज्ञान म्हणजेच पोटभरी विद्या आपली, की ज्याने आपण फक्त व्यवहार किंवा पोट भरण्याचं काम करू शकतो. आणि मूल विद्या म्हणजेच आत्मस्वरूपाचं अज्ञान, निवृत्त करण्याचं ज्ञान त्यांच्याकडे आहे. म्हणूनच गुरूंना शरण जाऊन त्यांची सेवा करून मनुष्याच्या जीवनाचं जे सार्थ आहे ते सार्थ करून करणे, त्यातच कृतार्थता आहे. म्हणून तुमचे ज्ञान, आपलं जे व्यवहारी ज्ञान आहे ते गुरुजी सांगतात की गुरूंच्या चरणावर टाका आणि त्यांचं ज्ञान तुम्ही घ्या. म्हणजे तुम्ही काय होला? कृतार्थ व्हाल. म्हणजेच तुमचा विषय राहणार नाही. आपले विषय काय आहेत? पंचविषय, शब्द स्पर्श रूप रस गंध. ते विषय जाऊन आपला विषय काय होईल? नारायण होईल. विषय तो त्यांचा झाला नारायण, ना आवडे जनधन माता पिता. मग संसारिकांचा ज्ञानाचा विषय, ज्ञानात विषय हाच विषय असतो. म्हणून पण ज्ञानियांचा, गुरुदेवांचा म्हणजे गुरूंचा विषय काय असतो? नारायण असतो. मग श्री गुरु आत्मसाक्षात्कार करून देतात. म्हणजे मोक्षाची इच्छा करणारा जो मुमुक्ष आहे त्याच्या ठिकाणी ज्ञान दिल्यानंतर अहम ब्रह्माशी त्याची वृत्ती होते आणि कालांतराने तीही वृत्ती निवृत्त होते. आणि म्हणजेच तो व्यवहार करतो, तो बाधित अंतकरण वृत्तीने व्यवहार करतो आणि पुढे जीवनमुक्त होतो. आता त्याच्यात अशा जीवनमुक्ताच्या देहपातानंतर तो विदेहमुक्त होतो. आणि विदेहमुक्तीचा अधिकार
जीवनमुक्ताला आहे, म्हणून जीवनमुक्त होणे हाच खरा पुरुषार्थ आहे. आता ह्या ओळीचा सारांश असा आहे की श्रीगुरूंच्या ज्ञानामध्ये आता श्रीगुरूंच्या ज्ञानामध्ये आणि आपल्या ज्ञानामध्ये एक फरक सांगितलाय. व्यावहारिक ज्ञानामध्ये आणि श्रीगुरूंच्या ज्ञानामध्ये, त्यांच्या ज्ञानामध्ये त्रिपुटी राहत नाही आणि आपल्या याच्यामध्ये आपल्या व्यावहारिक ज्ञानामध्ये त्रिपुटी असते. त्रिपुटी ती घालवण्यासाठी जसा की ज्ञात्यान ज्ञान आणि ज्ञेय किंवा प्रमाण प्रमाता प्रमेय, ही जी त्रिपुटी आहे, ह्या त्रिपुटी आपल्या व्यावहारिक ज्ञानामध्ये असतात, पण गुरूंच्या ज्ञानामध्ये त्या नसतात. म्हणजे असे त्रिपुटी घालवण्यासाठी काय करायला लागेल, तर श्रीगुरूंना शरण जायला पाहिजे आणि ते अत्यावश्यक आहे. त्यांचे ज्ञान घेतले तर तो मुमुक्षु कृतार्थ होतो, तो मनुष्य कृतार्थ होतो असे माऊली म्हणतात. म्हणून जाण तेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषते. आणि दृष्टांतामध्ये यासाठी पटवून देण्यासाठी एक दृष्टांत देतात की जसं वृक्षाच्या पानाला किंवा फुलाला किंवा फांद्यांना पाणी द्यायची गरज नाही, त्याच्या मुळाशी पाणी घातलं की ते सर्व अवयवांना मिळतं. त्याप्रमाणे वृक्षाच्या मुळाला पाणी घातल्यानंतर ते जसं वृक्ष फोफावतं, म्हणजे त्याचं वाढ होते, चांगल्या प्रकारे पोचला जातो, तसा त्याचा विस्तार पावतो. त्याप्रमाणे श्रीगुरूंच्या सेवामध्ये सर्वांची सेवा केल्याचं फल प्राप्त होतं. म्हणून व्यवहार चतुर जो शहाणा सांगितलाय त्याने एकच करावं, गुरूंची सेवा करावी आणि कृतार्थ व्हावं. आता कृतकार्य होणे म्हणजे कर्तव्य न राहणे. कर्तव्य न राहण्यासाठी पहिलं काय व्हायला पाहिजे, कर्ताच न राहायला पाहिजे. कर्ता न राहिला मग कर्तव्य नाही राहणार, मग कर्ताच राहायला नाही पाहिजे. मग मी करताय मी भोगताय हे न राहण्यासाठी काय करायला लागेल, हे कशामुळे आपल्याला आलंय, मी आहे म्हणजेच स्वरूपाचं अज्ञान आहे ना. मग ते अज्ञान घालवण्यासाठी अज्ञानच नाही उरलं पाहिजे. मग ते अज्ञान न पुरण्यासाठी काय करायला पाहिजे, बरोबर ब्रह्मात्म्यके ज्ञान घेतलं पाहिजे. आणि ते ज्ञान श्रीगुरूंकडून प्राप्त होतं. म्हणून जाण तेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे असे माऊली सांगतात. एवढं बोलून मी सेवेला पूर्ण विराम करतो. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. इथे आणखी एक गोष्ट सांगायची राहिली. गुरूंनी स्वप्नावस्थेत मला जे सांगितलं त्यातली एक गोष्ट माझी सांगायची राहिली. ते म्हटलं की आता पाठाला येतोस का, म्हटलं येतो पण दांड्या मारतो. म्हटलं मी तुझं बरोबर ओळखत होतो, मी तुला फोन करायचो, आज कंटाळा आला ना म्हणून आला नाही, आणि खोटं सांगतो की मला नाही आज दुसरं काम होतं, कंपनीमध्ये कामामध्ये बोलवलं होतं. नाही ना, म्हटलं बरोबर. बरं विनायक कसं शिकवतो, म्हटलं चांगलं शिकवतो. आता तर तुम्ही जसं सांगतात तसंच सांगता येते. पूर्वी होतं थोडं 19-20, पण आता पूर्ण 20च आहे. बरं म्हटलं त्याच्याकडून काय शिकलं ते मला सांग आता, चल मला कळू दे. तू सर्व इंद्रियांचं कान करून ऐकतोस ना, हा, तर मग त्याच्याकडून तू काय ऐकतोस. हा, खरोखर आपण सगळ्या एका पाठामध्ये होतो आणि
त्यांनी विचारलं की सुख दुःख कोणाला होतं. खरोखर खूप चिंतनाचा विषय होता आणि माझ्या डोक्यामध्ये पण का ते राहिलं, कारण मला पण ते भेडसावत होतं की म्हटलं. तर म्हटलं मग काय त्याने उत्तर दिलं. म्हटलं काही लोक म्हटली की नाही या शरीराचे सुखदुःख. मग तो काय म्हटला, मग ते म्हटलं की अरे शरीर तर जड आहे, तो ते काही जाणत नाही आणि आत्मा तर निर्विकार आहे, तो येत नाही जात नाही, व्यापक आहे तो. मग काय त्याने उत्तर काय दिलं ते सांग. म्हटलं त्यांनी एक सुंदर उत्तर दिलं आणि एकदम शॉर्ट दिलं. सुख दुःख हे जो म्हणतो ना त्याचेच आहेत. हा म्हटले आणि खरोखर जो म्हणतो ना त्याच ते सुख दुःख आहे. ह्या शरीराला, हे शरीर जड आहे, हे एकदा हे काही जाणत नाही, याची आसक्ती आहे म्हणून आपल्याला ते वाटतं की आपण तसं पाहिलं तर आत्मा आहे, आत्म्याला ना सुख आहे ना दुःख आहे. पण याची संगती घेतली आणि आपण देह समजू लागलो म्हणून हा सुखदुःखाचा संकर झाला. एवढे बोलून मी प्रवचनाला ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान, तुकाराम पंढरीनाथ. पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. आज खरोखर कौतुक आहे या ठिकाणी रमेश महाराज थोरात अतिशय सुंदर आणि चिंतनीय विषय होते बरं का महाराज. आपण खूप म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे काय की तुका म्हणे आले अंगा ते या जगात देत असे, किंवा तुका म्हणे चाखोनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. जो जो अनुभव गुरुदेवांच्या बाबतीत आला ना तो त्यांनी या ठिकाणी कथन केला. आणि हे सगळ्यांना शक्य नाही, ही ही पूर्ण कृपा आहे आणि त्या कृपेमुळे असं होत असतं. आपल्याकडे वेळेचं फार बंधन आहे, त्यामुळे मी लवकरच आता या ठिकाणी आमचे गुरुबंधू असणारे रमेशजी महाराज थोरात यांना एक छोटंसं आमच्या भक्त परिवारातर्फे त्यांचा आम्ही सत्कार करतोय. मी आमच्या काळे काकांना विनंती करतो, कारण ते त्यांचे जसे आमचे थोरात महाराज हे सहपाठी आहेत तसे त्यांचे तिकडे ते सहकलाकार आहेत पाठीमागे किचन मध्ये, त्याच्यामुळे मी काळे काकांनाच विनंती करतो. नको, निष्काम सेवेचं या ठिकाणी फळ आहे हे. मी काळे काकांना विनंती करतो आपल्या थोरात महाराज भक्त परिवारातर्फे त्यांना या ठिकाणी एक स्मृतिचिन्ह आणि या ठिकाणी त्यांचा सत्कार करावा. बुक्का लावा त्यांना, तुम्हीच कुठे लावता. अतिशय सुंदर थोरात महाराज. खरं तर कालच मी म्हणालो होतो की थोरातांविषयी बोलणं म्हणजे आम्हाला खूप अवघड जातं आणि बोलू पण नाही आपण, मर्यादा आहे आम्हाला. पण असो, खूप सुंदर सेवा. उघडा उघडा खूप पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. काढा लवकर. जय श्रीराम, जय श्रीराम. आता विरक्त व्हायचं बघा.